एसीबीच्या मंत्रालयामधल्या दालनामध्ये लाच घेताना लिपिकाला अटक करण्यात आली। 35,000ची लाच घेताना लिपिक राजू ढेरिंगेला एसीबीनं रंगेहात पकडलं। दुसरीकडे झाडाझडतीच्या दरम्यान एसीबीला राजू ढेरिंगेकडून आणखी 42,000 रुपये मिळाले आहेत। यावरूनच लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली। या प्रकरणाशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा देईन असं उत्तर झिरवाळांनी यावेळी दिलंय। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातल्या दालनात लाच घेताना एका लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोनं अटक केली आहे। मंत्रालयातल्या झिरवाळांच्या दालनातच लाचखोरीचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे। एसीबीच्या म्हणण्यानुसार मेडिकलचा निलंबित झालेला परवाना पूर्ववत करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासमोर सुनावणी लागली होती। या प्रकरणात मंत्र्यांसमोर होणाऱ्या सुनावणीत स्थगितीची ऑर्डर देण्यासाठी लिपिक राजू ढेरिंगे यानं 50,000ची लाच मागितली, पण शेवटी हा व्यवहार 35,000 ठरला होता। शेवटी झिरवाळांच्या दालनातच लाच घेताना लिपिक राजू ढेरिंगेला एसीबीनं रंगेहात पकडलं। लाचखोर लिपिक राजू ढेरिंगेला कोर्टात हजर केल्यानंतर एसीबीनं काय युक्तिवाद केला तेही पाहूया। ढेरिंगेसोबत वरिष्ठांचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे। ढेरिंगेची मालमत्ता किती, या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास करायचा आहे। या प्रकरणातील कागदपत्र मिळवायची आहेत। तक्रारदार आणि आरोपी ढेरिंगे यांच्यात फोनवरून संभाषण झालंय, त्यासाठी दोघांचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत असा युक्तिवाद एसीबीनं न्यायालयात केला। त्यानंतर न्यायालयानं ढेरिंगेला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मंत्रालयातल्या झिरवाळांच्या दालनातलं हे लाचखोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसनं झिरवाळांनाच मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे। महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। जनतेची कामं पैशाशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय। झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय। प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तो उघड सत्य आहे। जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। पण सर एक प्रश्न असा आहे की चौकशी आता ज्यानं केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावी लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन। कार्यालयामध्ये जरी एखादा अधिकारी सापडला असेल तरी त्याचा मंत्र्यांकडे दोष जात नाही। दिवसभरात मंत्रालयात येणारी संख्या काही हजार आहे। मंत्रालयात काम करणारा सरकारी नोकरवर्ग काही हजार आहे। म्हणजे मग हे होऊ द्यायचं का? हे झालंय चांगलं झालं का? हे होऊ द्यायचं नाही, हे चांगलं झालेलं नाही, हे चिंताजनक आहे। त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे। माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय, बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत। त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत। अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मी सांगेन।